सेट्स यालाच मराठीमध्ये संच असे म्हणतात. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. सेट्स याच्यामध्ये इंट्रोडक्शन, देन टाइप्स ऑफ सेट्स, then equal sets, subsets, universal set, Venn diagram, and intersection and union of set, as well as examples on these sets. Then what is sets? सेट म्हणजे काय, संच म्हणजे काय, हे पाहण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत. समजा एक वस्तू असेल तर त्याचं आपण सरळ नाव घेतो. सिंगल एखादी वस्तू असेल तर आपण सरळ नाव घेतो. पण तेच त्या वस्तूंचा ग्रुप असेल किंवा समूह असेल तर त्याला विशिष्ट आपण नाव देतो. काय नाव देतो? त्याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. बघा, इथं आपल्याला उदाहरणं दिसतात. पहिलं उदाहरण जे आहे, फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ ग्रुप ऑफ फ्लॉवर्स. देर आर सो मेनी फ्लॉवर्स. इट इज कॉल्ड ॲज फ्लॉवर बकेट. म्हणजेच फुलांचा गुच्छ. सेकंड एक्झाम्पल इज ऑफ birds. There are so many birds. In Marathi it is called as पक्ष्यांचा थवा. That is flock of birds. म्हणजेच पक्ष्यांचा थवा. Third example is of keys. There are 4 keys, bundle of keys, bunch of keys. That means bunch ऑफ कीज, म्हणजेच किल्ल्यांचा जुडगा असं म्हणतो. पुढे उदाहरण बघा. देर आर सो मेनी ॲनिमल्स. दॅट इज हर्ड ऑफ ॲनिमल्स. म्हणजेच या प्राण्यांचा समूह आहे. दिस इज फोर्थ वन. फिफ्थ एक्झाम्पल इज ऑफ नोटबुक. There are 3 notebooks. That means pile of notebook. Pile of notebook. म्हणजेच वह्यांचा गठ्ठा असं म्हणतो आपण. अँड सिक्स्थ एक्झाम्पल ऑफ वूड, बंडल ऑफ वूड. म्हणजेच याला आपण मराठीमध्ये लाकडांची मोळी असं म्हणतो. इन these 6 example we can count these flowers, count these birds, count these keys, and also animals, notebooks, as well as there is a particular bundle of that birds or keys or flowers or animals or notebook that is particular. That means that collection of object इज डेफिनेट अँड क्लिअरली. म्हणजे त्याच्यामध्ये त्या वह्यांचा गठ्ठा असेल, प्राण्यांचा समूह असेल, फुलांचा गुच्छ असेल किंवा पक्ष्यांचा थवा असेल, किल्ल्यांचा जुडगा असेल. याच्यामध्ये ज्या त्या वस्तू आहेत किंवा जे ते प्राणी आहेत किंवा ते कलेक्शन म्हणजेच त्यांचा ग्रुप आहे तो डेफिनेट आणि क्लिअरली आहे. म्हणजे कोणीही त्यावर भाष्य करताना निश्चितपणे त्याची संख्या सांगता येईल किंवा लिहिता येईल किंवा त्याच्याबद्दल नक्की आपल्याला सांगता येईल. नाउ सी सम डिफरंट एक्झाम्पल्स. See some different examples. Which one are, suppose in your
village there are some happy children. Happy children in your village. Another example is brilliant students in the class. Third one is strong fort in Maharashtra. These are three different examples. See, first example is happy children in your village. It is difficult to find out which student or children is happy and which one is unhappy. Second example is of brilliant student in the class. Who is brilliant? कोण हुशार आहे किंवा कोण ढ आहे किंवा कोण कमी हुशार आहे हे आपल्याला सांगणं कठीण जाईल. तिसरं उदाहरण आहे स्ट्रॉंग फोर्ट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील मजबूत किल्ला कोणता? या तिन्ही उदाहरणामध्ये प्रत्येकाचे रीडिंग, प्रत्येकानं व्यक्त केलेलं मत हे वेगळं असू शकतं. दॅट मीन्स हॅपी चिल्ड्रन, ब्रिलियंट स्टुडंट or strong fort, it is relative with that person. That means these terms are relative. म्हणजे काय? अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण निश्चितपणे त्यांचा समूह सांगू शकत नाही किंवा निश्चितपणे त्याच्यातली संख्या सांगू शकत नाही. हॅपी चिल्ड्रन कठीण आहे ओळखणं आणि प्रत्येकाच्या मतानुसार एखादा मुलगा किंवा मुलगी स्टुडंट हा हॅप्पी आहे का अनहॅप्पी आहे हे सांगणं निश्चितपणे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल. ब्रिलियंट स्टुडंट याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. कोण म्हणेल 90% जास्त गुण घेणारा विद्यार्थी हा हुशार आहे किंवा ब्रिलियंट आहे. कोण म्हणेल 80% जास्त गुण घेणारा विद्यार्थी ब्रिलियंट आहे. म्हणजेच यामध्ये प्रत्येकाचे मत वेगळे होईल, म्हणजेच व्यक्तिपरत्वे त्यांचं मत बदललं जाईल. दॅट मीन्स दीज एक्झाम्पल्स आर ऑफ ग्रुप बट दॅट कंटेंट इज रिलेटिव्ह टर्म. दॅट कंटेंट इज रिलेटिव्ह टर्म इन धिस ग्रुप. दॅट इज the collection of object may not be definite and clearly. That means we cannot say the same answer for same person. That means these are the different examples than the previous examples where flowers, birds, keys, animals, notebook. Here the answer of each and every person must be or may be same, but in this example happy children, brilliant students, strong fort, likewise these examples are relative terms. That means for every person the answer will be different. Now see some another examples, more examples, different type of examples. First is days of week. Second example is month of year. Third one is first 10 counting numbers, and fourth one is planet in our solar system.
In these examples, see here first example, days of week. There are 7 days in the week. 7 days in the week. हे कोणीही सांगितलं तरी आपल्याला आठवड्याचे वार 7च सांगतील. फ्रॉम संडे टू सॅटरडे. There are 7 days. It is definite and clearly. That means Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. There are 7 days in the week. It is definite digit. Second one, month of year. There are 12 months in the year. म्हणजे वर्षामध्ये 12 महिने आहेत. हे कोणी सांगितलं तरी त्याचं उत्तर 12च असेल. जसं आठवड्याचे 7 वार आहेत, सोमवारपासून रविवारपर्यंत किंवा रविवारपासून शनिवारपर्यंत 7 वार आहेत, हे निश्चित आहेत. कोणीही उत्तर याचं दिलं तरी 7च असेल. तसं वर्षाचे, ग्रेगरियन वर्षाचे 12 महिने आहेत. कोणी उत्तर दिलं तरी त्याचे 12च महिने असतील. देन फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजे पहिल्या 10 मोज संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. There is no different answer for any student or person. That means first 10 counting numbers are same for all student. The answer for all person is the same. And fourth example is of planet. In our solar system there are 8 planets. म्हणजे आपल्या सौर मालेमध्ये, सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. हे कोणी सांगितलं तरी त्याचं उत्तर 8च आहे. दॅट मीन्स इट इज डेफिनेट अँड क्लिअर. देन द बंच और द बंडल ऑफ दॅट element is called as set. That means collection of object is definite and clearly. Then it is called as set. म्हणजे त्या समूहामधील त्या बंचमधील जर ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू किंवा कोणतेही घटक घेतले तर ते निश्चित आणि स्पष्टपणाने आपल्याला सांगता येतात. त्या समूहाला सेट किंवा संच म्हणतात. अँड दॅट सेट इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर, इंग्लिश कॅपिटल लेटर ABCD in this way up to Z. That capital letter is used to denote the set, and the elements in that set are written in the curly bracket and by small letters like A, B, C, D in this way. These are the elements called as elements and these are the names of set. म्हणजे त्या संचाचं नाव इंग्रजी कॅपिटल अक्षराने ABCD अशा पद्धतीनं दिलं जातं आणि त्याच्यात असणारे जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, ते स्मॉल अक्षराने म्हणजेच ABCD अशा पद्धतीनं दाखवले जातात. देअर मे बी डिजिट in that set. At that time they are written as 1, 2, 3 in this way in the curly bracket. Now here the elements are these digits 1, 2, 3 etc. In the curly bracket there are written elements and the name of the set is given by the English capital letter A, B, C, D in this way up to Z. That is the method of writing set. Now observe some sets of numbers. First is n. That is a set of natural numbers and the natural numbers are written in curly bracket. The set of natural number is written in curly bracket as 1, 2, 3, 4, 5 in this way
अप टू इन्फिनिटी. म्हणजेच नैसर्गिक संख्या संच हा इंग्रजी कॅपिटल एन अक्षरानं दाखवला जातो आणि तो कर्ली ब्रॅकेट म्हणजेच महिरपी कंसात 1 2 3 4 असं अनंतपर्यंत लिहिला जातो. सेकंड एक्झाम्पल इज ऑफ होल नंबर सेट. That means set of whole number which is denoted by capital W, letter W, and in curly bracket it is started from 0, 1, 2, 3, 4, 5 in this way up to infinity. That is a set of whole number. Third one is integers. It is denoted by capital letter I and it is started from infinity in this way, and there are written negative numbers -2, -1, 0, 1, 2 in this way up to infinity. That means in the set that is integer there are negative and positive numbers as well as 0. These are integers. Fourth one is Q. What is Q? The set of rational number. Q is the letter for rational number. And which one are rational numbers? See here, rational numbers are written by P divided by Q, where P and Q are belongs to integers. That means from the set I, that is integer, while Q is not equal to 0. म्हणजे हा परिमेय संख्यांचा संच रॅशनल नंबर्स Q हा P छेद Q अशा स्वरूपात असणाऱ्या संख्यांचा संच आहे की ज्याच्यामध्ये P आणि Q हे इंटिजर्स आहेत, म्हणजेच पूर्णांक आहेत, आणि ते इंटिजर्स या सेटमधील संख्यांचे आहेत की ज्याच्यामध्ये Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे त्याचा छेद हा शून्येतर असतो, म्हणजे शून्य असून चालणार नाही. आफ्टरवर्ड्स देर इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. These all numbers are real numbers. The numbers which can be taken on number line, these are real numbers. Afterwards, we also going to study the rational numbers as well as irrational numbers and how to plot them on number line in the next chapter. Okay, thank you.